नमस्कार, मी अनिरुद्ध फळणीकर, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे। उद्या दिनांक 3 मे रोजी देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा हे रत्नागिरीमध्ये येत आहेत। कोकटे कॉलेजच्या मैदानावर दुपारी 1 वाजता इथले महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्री नारायणरावजी राणे यांच्या प्रचारासाठी अमित भाई शहा हे जाहीर सभा घेणार आहेत। अमित भाई शहा यांचं रत्नागिरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर खरोखरच ज्याला पोलादी पुरुष म्हणावा असा गृहमंत्री देशाला लाभलेला आहे। गेल्या 5 वर्षात अमित भाई शहा यांनी जे धाडसी निर्णय घेतले, मग कलम 370 काश्मीरमधून हटवण्याचा निर्णय असेल, किंवा 3 तलाकसारखी कुप्रथा बंद करण्याचा निर्णय असेल, किंवा सहकार मंत्री म्हणून सहकार क्षेत्रामध्ये सुरळीतपणा आणण्यासाठी त्यांनी उचललेली कठोर पावलं असतील, या सगळ्या निर्णयांमुळे त्यांची प्रतिमा एक कणखर अभेद्य पुरुष म्हणून तयार झालेली आहे। आणि असा गृहमंत्री उद्या रत्नागिरीमध्ये येत आहे। या निर्णयांमुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग भाजपच्या मतदारांच्या पलीकडे सुद्धा तयार झालेला आहे। आणि उद्याच्या सभेला असेच त्यांना मानणारे अनेक लोक उपस्थित राहू इच्छुक आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचत आहेत। तर उद्याच्या सभेसाठी अमित भाई शहा यांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो आणि सभा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो।